नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं आहे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला प्रश्न क्रमांक 12वा. काय दिलं आहे? bx वर्ग अधिक xy व bx घन वजा 2xy अधिक 5 या बहुपदींना x वजा 3 ने भागल्यास येणारी बाकी अनुक्रमे m व n असेल आणि जर m वजा n बरोबर 0 असेल तर b ची किंमत काढा. परत प्रश्न वाचूया. bx वर्ग अधिक xy x अधिक 5 व bx घन वजा 2x अधिक 5 या बहुपदीने x वजा 3 ने भागल्यास येणारी बाकी अनुक्रमे m वजा n असेल. ओके, तर पहिला आपण या बहुपदीला p ऑफ x मानूया आणि याला q ऑफ x मानूया. गणित मोठं आहे पण लक्षपूर्वक देऊन ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, आता आपण p ऑफ x बरोबर काय मानूया? bx वर्ग अधिक x अधिक 5. ओके, आणि q ऑफ x बरोबर bx घन वजा 2x अधिक 5 मानू. ओके, तर प्रश्नामध्ये काय दिलं आहे बघा. आता आपण ह्याचा विचार करूया फक्त. p ऑफ xचा bx वर्ग अधिक xy अधिक 5 या बहुपदीला x वजा 3 ने भागल्यास येणारी बाकी m आहे. ओके, तर आपण इथे लिहूया. म्हणून bx वर्ग अधिक x अधिक 5 या बहुपदीला कशाने भागलं तर x वजा 3 ने भागल्यास m बाकी उरते. ओके, असं त्यांनी म्हटलं ना प्रश्नामध्ये. म्हणून अवयव सिद्धांतानुसार काय असणार आहे? बाकी p ऑफ, हे बघा इथे वजा 3 दिलं आहे म्हणजे आपल्याला p ऑफ अधिक 3 घ्यायचं आहे. विरुद्ध संख्या घ्यायची. इथे जर अधिक 3 असतं तर आपल्याला वजा 3 घ्यावं लागलं असतं, पण इकडे वजा 3 असल्यामुळे आपण अधिक 3 घेतलं आहे. बरोबर, बाकी m उरते. हे बघा, बाकी इथे m उरते. आता आपल्याला एक्सच्या ठिकाणी 3 घ्यायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे ह्या बहुपदीचं फक्त. p ऑफ 3 बरोबर bx वर्ग, तर आपण पहिले इथे x लिहूया, अधिक x अधिक 5. आता p ऑफ xच्या ठिकाणी 3 घ्यायचं आहे. b गुणिले 3चा वर्ग अधिक 3 अधिक 5. आता p ऑफ 3 म्हणजे काय? m आहे. m आपण इथे लिहूया. 3चा वर्ग किती? 9b अधिक 8. ओके, आता m बरोबर 9b अधिक 8 ह्याला आपण समीकरण 1 मानूया. आता सेम काय, जसं bx वर्ग अधिक 5 या बहुपदीला x वजा 3 ने भागल्यास बाकी m येते, तसंच bx घन वजा 2x अधिक 5 या बहुपदीला x वजा 3 ने भागलं तर बाकी काय येणार आहे? n येणार आहे. n. आता जसं आपण हे वाक्य लिहिलं तसं आपल्याला खालती दुसरं वाक्य लिहायचं आहे. म्हणून bx घन वजा 2x अधिक 5. आता q ऑफ xचा विचार करायचा आपल्याला. या बहुपदीला x वजा 3 ने भागल्यास बाकी काय? आता इथे m झाले, मग उरली काय? n बाकी उरते. ओके, म्हणजे सेम याच्यावर काय करायचं आपल्याला. म्हणून अवयव सिद्धांतानुसार बाकी q ऑफ 3, आता इथे पण 3च घ्यायचं आहे, बरोबर n. ओके, आता ह्या गणितामध्ये आपल्याला p ऑफ x नाही, q ऑफ 3 बरोबर bx घन, x घन म्हणजे xच्या ठिकाणी आपल्याला 3 घ्यायचं आहे, 3चा घन वजा 2 गुणिले 3 अधिक 5. ओके, तर आता आपण बाकी इथे q ऑफ 3 बरोबर किती आहे? n आहे. n लिहून देऊया डायरेक्ट. 3चा घन किती होतं? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27b. 3 गुणिले 2 6 वजा 6 अधिक 5. ओके, तर 27b वजा 6मधून अधिक 5 गेले, 1 राहिला. मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे वजा 1. त्याला समीकरण नंबर 2 देऊया. तर आपण प्रश्नाकडे परत येऊया. आणि हे बघा, m n असेल आणि जर m वजा n बरोबर 0 असेल. ओके, आता आपण ह्याचा विचार करूया. परंतु लिहूया
एम वजा एन बरोबर 0 आहे. 0 आहे. आता एम वजा एन बरोबर 0 आहे म्हणजे काय? हे बघा, हा एम वजा हा एन बरोबर 0 आहे. एम म्हणजे काय? 9b अधिक 8 वजा 27b वजा 1 बरोबर 0 आहे. ओके, म्हणून एमच्या ठिकाणी आपल्याला एमचं जे काय उत्तर काढलं आहे आपण ते लिहायचं. 9b अधिक 8 आहे वजा, हे वजा चिन्ह असल्यामुळे वजा 27b वजा 1 बरोबर 0. ह्याच्यानुसार आता केलं आहे, कारण प्रश्नामध्ये तेच दिलं ना, एम वजा एन बरोबर 0 आहे. म्हणून हे एम वजा एन बरोबर 0 आहे. आता आपण लिहायचं आहे समीकरण 1 व 2 वरून आपण हे लिहिलेलं आहे. एम आणि एनची जी किंमत आहे ते समीकरण आपण हे 1 आणि 2 वरून लिहिलेलं आहे. ओके, हे आपलं डिस्क्रिप्शन लिहायचंच आहे. आता 9b अधिक 8 जसं आहे तसं लिहिलं, तर वजाने ह्यांना गुणायचं आहे. वजा गुणिले अधिक 27b वजा 27b वजा गुणिले वजा अधिक 1 बरोबर 0. आता 9b एकत्र घेऊया. 9b वजा 27b अधिक 8 अधिक 1 बरोबर 0. 9b 27 मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे बघा. 27मधून 9 गेले, किती राहिले? 18. मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे वजा 18b अधिक 8 अधिक 1 किती होतं? 9 बरोबर 0. आता वजा 18bला आपण इकडे नेऊया, बरोबर चिन्हच्या या साईडला नेऊया, म्हणजे काय होईल? ते बेरीज होईल, अधिक होईल. 9 बरोबर अधिक 18b. ओके, आता बीला आपण इथेच ठेवूया, 18ला खाली नेऊया, म्हणजे खाली नाही न्यायचं, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला न्यायचं. म्हणजे 18 इथे गुणिले आहे, इकडे नेल्यानंतर होणार भागिले, म्हणजे बी बरोबर 9 भागिले 18 होईल. तर भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 9 1 9, 9 2 18, म्हणून बी बरोबर 1/2 हे उत्तर आलं आहे. ओके, आणि बीची किंमत आपल्याला काढायची होती प्रश्नामध्ये. हे बघा, जर एम वजा एन बरोबर 0 असेल तर बीची किंमत काढा. तर बीची किंमत काढली आपण 1/2, म्हणजे आपलं उत्तर कंप्लीट झालेलं आहे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओ पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.